फाउंडेशन भोसरी पहिला चेंडू गगनाला गवसणी घालणारा एक टोलेजंग फटका हा षटकार. पहा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती इथे एक स्फोटक प्रहार केलाय. सुदाम घोडदे यांच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल चढवलाय. 12th मॅन भोसरी संघाचा 12th मॅन संपर्क करा. पुढे एकदा पहा लोवर फुल टॉस अगदी फ्लॅटेड डिलिव्हरी अगदी पहा कदाचित दिशा देण्याचा प्रयत्न होता पॉइंट कव्हरच्या दिशेला पण चेंडू बॅटवरती आला नाही. तिथे डॉट डिलिव्हरी आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले मोठा एक तडाखा जो फलंदाजानं गोलंदाजाला दिलाय. पुढे एकदा पहा बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षक आहे गलीचा अगदी चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. राहुल मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. इथे मी मावळ संघाचे संघ मालक आदरणीय प्रशांत माळसकर यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करतो आहे. सर आपण व्यासपीठावरती आपला यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रवीणदादा काळोखे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. तोपर्यंत आपण राहुलकडे जाऊया. मंचावरती तयारी होते. पहिलं षटक आपण पाहतोय. आज 4 षटकांचा सामना आहे कारण आयोजकांनी गेले 2-3 दिवस परिस्थिती पाहिली आहे. अगदी 6 वाजता अंधार पडतो त्यामुळं खरं तर ही परिस्थिती आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा एक मॅजिकल आमदार चषकाचा दमदार चौकार. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती मावळे संघाचे संघ मालक आदरणीय प्रशांत भाऊ माळेकर यांचा सन्मान संयोजकांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतो आहे. प्रमुख आयोजक प्रवीणभाई काळुके यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण व्यासपीठावरती पाहू शकता. प्रशांतजी माळेकर मागचं वर्ष खूप चांगलं गेलं या संघासाठी मावळ संघासाठी. या सीझनची सुरुवात पृथ्वीराज चषकामध्ये खूप चांगली झाली होती. खूप चांगला दमदार कामगिरी केली परंतु आज तितकीशी त्यांची चांगली कामगिरी झाली नसली तरी क्रिकेटचा भाग आहे. तर जाऊया राहुलकडे पुन्हा एकदा. ओव्हर टू राहुल. सुंदर फटका पुन्हा एकदा भेटतोय. एक सुंदर चौकार. षटक आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं मैदानावरती या ठिकाणी मात्र संपलंय. पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली कामगिरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून. आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी जी होती आशुभाऊ जाधव आज सकाळपासून खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आशुभाऊ जाधव आपण पाहत असतो. पुणे आणि परिसरामध्ये कुठेही क्रिकेटची स्पर्धा असो त्यांचा संघ आणि ते नेहमी हजर असतात आणि आज देखील सकाळच्या सत्रापासून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आमदार चषकाच्या वतीने त्यांचं स्वागत असेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहूयात मैदानाच्या आतमध्ये हे 2 संघ जे आपण पाहतोय. दुसरा संघ जर आपण पाहिलं संकल्प पोलीस 11 शिरूर आमच्या पोलीस मित्रांचा हा संघ आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहता एक चांगली कामगिरी. खरं तर समाजात कर्तव्य बजावत असताना क्रिकेटवरती असणारं त्यांचं प्रेम आणि क्रिकेटची आपण पाहतोय ज्या पद्धतीनं जो काही क्रिकेटचा सराव आहे आणि आपलं कर्तव्य बजावत असताना समाजाची सेवा करत असताना एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खरं तर संकल्प पोलीस 11 शिरूर ह्या संघाचं आपण नेहमी पाहत असतो आणि आज देखील पहा त्या गोष्टीचं एक उत्तम उदाहरण म्हणून या संघाकडे आपल्याला पाहता येईल. पहा षटक क्रमांक 1 संपले. दुसरे षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल. राम झेंडे यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलाय. स्ट्राईक हँडवरती आपण पाहतोय आता राजेश पवार. 2 चौकाराच्या मदतीने पहा राजेश पवार लेफ्ट हँड बॅट्समन आहे. एक घणाघाती फलंदाज म्हणून त्याची ओळख त्याने निर्माण केली आहे. पाहूया काय कामगिरी करेल. पुन्हा एकदा फुल ऑफ लेनचा चेंडू बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. पहा चेंडू आपण पाहतोय येण्या अगोदर बॅट भिरकावली होती. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. निखिल आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. राजेश पवार पहा नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो हा चेंडू फ्लिक केलाय. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल ड्रॉप झालाय
झेल ड्रॉप त्यानंतर पहा चेंडू सीमारेषेच्या जवळपास इथे पहा स्टॉप होतोय पुन्हा एकदा धावा आणि इथे काय घडते धावबाद स्वरूपात फलंदाज बाद निखिलला मात्र परतावं लागेल. पहा झेल मैदानावरती ड्रॉप झाला त्यानंतर आपण पाहिले निखिलला धावबाद स्वरूपात त्या ठिकाणी मात्र परतावं लागलं. पहा निखिलला बाद व्हावं लागलं. एखादी गोष्ट आपण पाहतो अशी म्हण आहे एखादी गोष्ट जर घडायची असेल ना तरी कोणत्याही परिस्थितीत घडतेच आणि तुम्ही पहा त्या ठिकाणी झेल सुटला आणि त्यानंतर आपण पाहतो धावबाद स्वरूपात निखिलला बाद व्हावं लागली. ह्या चेंडूवरती तो बाद होणार होता हे लिहिलेलंच होतं आणि तुम्ही पहा त्याला बाद व्हावं लागतंय. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात निखिलला मैदान सोडलंय तर त्यानंतर आपण पाहतो आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणार आहे अंकुश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती अगदी फलंदाजी मार्कवरती आहे तर राम झेंडे गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू फुल ऑफ लेनचा फ्लॅटेड डिलिव्हरी आपण पाहतोय मोठा फटकाचा हा प्रयत्न आपण पाहिलाय तिथे मात्र फसला गेलाय. कशा पद्धतीने पाहूया इथे कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल हे देखील आपण आता पाहणार आहोत. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. संकल्प पोलीस 11 शिरूर एक चांगली गोलंदाजी आपण पहा मैदानाच्या आतमध्ये करतो आणि दोन्ही संघ पहा सकाळच्या सत्रापासून खरं तर एक सामना जिंकलेत. विजयाच्या रथामध्ये स्वार असणारे हे दोन संघ आहेत. पराभव काय आहे पराभव कसा असतो आज दिवसभरामध्ये एकाही संघाला माहिती नाही कारण तुम्ही पहा एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय त्यामुळे कॉन्फिडन्स देखील वाढला आत्मविश्वास वाढला गेलाय आणि ह्या परिस्थितीमध्ये दोन्ही संघ ताकदवान आहेत समसमान ताकदीचे आहेत आणि ज्यावेळेस दोन समसमान ताकदीचे प्रतिस्पर्धी समोर येतात ना त्यावेळेस ती लढत नक्कीच निकाली ठरते आणि तुम्ही पाहताय तशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये कुस्तीच्या आखाड्यामध्ये तुम्ही जा पूर्ण दोन ताकदवान मल्ल जेव्हा समोर येतात ना त्यावेळेस ती कुस्ती देखील रंगतदार ठरते निकाली ठरते ती परिस्थिती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसेल. हा चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न फसलाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बसलाय डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 18 धावा आहेत. राम झेंडे तुम्ही पाहता एक चांगली कामगिरी मैदानावरती करताना आपण पाहतोय कशा पद्धतीनं मैदानावरती मात्र कामगिरी केली जाईल. एक सुंदर अगदी 44 वर्षांचा हा खेळाडू आपण पाहतोय एज जर पाहिलं तर बरोबर 44 वर्ष राम झेंडे यांचं वय आहे आणि त्यांची कामगिरी जर पाहिली ना तर एखादा यंगस्टर खेळाडूला देखील लाजवेल अशा प्रकारची सुंदर गोलंदाजी आहे. षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र दुसऱ्या क्रमांकात संपले आणि ह्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आपण ह्या ठिकाणी पाहतोय संकल्प पोलीस 11 शिरूर अर्थात यशवंत भाऊ पाचंगे संघ मालक टीम ओनर आहेत आणि यशवंत भाऊ पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली संकल्प पोलीस 11 शिरूर हा संघ तुम्हाला खेळताना नेहमीच दिसलाय आणि आज देखील तुम्ही पहा एक सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. पंचांचा डिसिजन आपण पाहतोय वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. राम झेंडे आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पहा स्लोवर वन अगदी हा चेंडू मैदानावरती पहा गती परिवर्तन करून अगदी गुडलँड स्पॉट वरती गेला होता त्यानंतर सिंगल भेटतीये धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्ड वरती मात्र आपण पाहतोय बदल होतोय. स्कोर कार्ड षटक संपल्यानंतर 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन 2 षटकानंतर 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दोन षटकं संपलीत अजून 2 षटकांचा हा क्रिकेटचा खेळ बाकी असणार आहे. 2 षटकांमध्ये 12 चेंडूमध्ये काय लिहिलं जाईल ह्या 12 चेंडूंमध्ये हे आपण पाहणार आहोत. अगदी 2 षटकांमध्ये तुम्ही पाहिले 10च्या सरासरीने 20 धावा ज्या बनवल्या गेल्यात त्यासाठी मात्र एका गड्याचा मोबदला संघाला द्यावा लागला. तर तिसरं षटक पहा संघाचा
एक हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं बाळा शिंदे गोलंदाजी मार्कवरती आहे. कित्येक वेळा आपण पाहिले बाळा शिंदे यांची गोलंदाजी संघाला तारणारी ठरते. या अगोदर देखील पहिल्या सामन्यामध्ये बाळा शिंदेने एक जबरदस्त गोलंदाजी केली आणि पहा या सामन्यामध्ये देखील त्या गोलंदाजीची अपेक्षा संघाला त्यांच्याकडनं असेल. बाळा शिंदे तयार आहे. डेड बॉल मैदानावरती आपण पाहतोय. बाळा शिंदेच्या हातामध्ये चेंडू आहे. पहा या अगोदरचं षटक जर आपण पाहिलं पूर्णपणे बाळा शिंदेने ज्यावेळेस पहिल्या सामन्यामध्ये केलं होतं पूर्णपणे आपण पाहतोय ज्या एंडने आता ते गोलंदाजी करतात त्याच्या विरुद्ध एंडनं त्यांनी गोलंदाजी केली होती. ह्या एंडने खरं तर आता कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल आपण पाहतोय. एखादा गोलंदाज ज्यावेळेस एखाद्या एंडनं सक्सेस ठरत असतो, यशस्वी ठरत असतो, कदाचित त्याच एंडनं तो गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. पण इथं तुम्ही पहा बाळा शिंदे पहिल्या चेंडूवरती आपला दबदबा आपली हुकूमत दाखवतायत आणि पहिल्या चेंडूवरती विकेट ह्या ठिकाणी भेटते. पहिल्या चेंडूवरची मैदानावरती आपण पाहतोय फलंदाज मैदानावरती बाद असणार आहे. बाळा शिंदे बद्दल आपण या ठिकाणी जी चर्चा करत होतो, एक अनुभवी गोलंदाज. अनुभव काय असतो ना हे तुम्हाला जीवनात बरंच काही सांगून जात असतो. अनुभवाच्या जोरावर तुम्ही काही शिकत असाल, अनुभवातून मिळालेल्या गोष्टी किंवा त्या अनुभवातून कशा प्रकारे तुम्ही एखाद्या गोष्टीला सामोरे जाताय त्या गोष्टी ह्या फार महत्त्वपूर्ण असतात. पहा अनुभवातून खरं तर तुम्ही काही जे शिकता ते तुम्हाला कुठेच भेटणार नाही. अनुभव ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कोणतीही गोष्ट असो, आपलं जीवन असो, एखादा स्पोर्ट गेम असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये अनुभव ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. त्यासाठी अनुभव आणि त्या अनुभवांना प्रयत्नांची जोड असणं हे मैदानावरती फार गरजेचं आहे. पहा बाळा शिंदे तुम्ही पाहताय पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. 4 षटकांचा सामना आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संग्राम तयार. आडव्या बॅटनं फ्लिक केला अक्रॉस दी बॅट. तिथे क्षेत्ररक्षक पहा चेंडूपर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताच नाहीये. एक सिंगल भेटणार आहे. धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं 21 धावा आहेत. पहा हे षटक कदाचित निर्णायक ठरू शकतं. या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर त्यानंतर मात्र शेवटच्या षटकात कदाचित मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो किंवा ह्या षटकामध्ये देखील मोठमोठे फटके खेळत यानंतर तर षटक कोणता गोलंदाज करेल हे देखील आपण पाहणार. कारण 4 षटकांचा सामना आहे. तुम्हाला 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं हा चेंडू पुढे एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताच नाहीये. 4 षटकांमध्ये इथे तुम्हाला 4 गोलंदाज वापरायचे. कशा पद्धतीने मैदानावरती मात्र आता कामगिरी केली जाईल हे षटक कदाचित आपण पाहतोय बाळा शिंदेचं षटक सिंगल डबल जे खेळलं जाईल. कारण इथं स्कोर बोर्ड हलतं ठेवणं गरजेचं, स्कोर बोर्ड चालू ठेवणं गरजेचं आहे. कारण डॉट चेंडू जर तुम्ही 24 चेंडूच्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये 4 ते 5 डॉट चेंडू खेळत असाल तर नक्कीच तुमच्यावरती प्रश्नचिन्ह येईल. हा चेंडू पुन्हा एकदा खेळलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक कुणाल खोंड आहे आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धावफलक एका धावेने पुढे पोहोचेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लाईन लेन व्हेरिएशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाळा शिंदेच्या गोलंदाजी मध्ये दिसणार आहेत. एक दर्जेदार क्रिकेटर, एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून बाळा शिंदेची ओळख अलीकडच्या काळामध्ये तुम्ही टेनिस क्रिकेटच्या जगताला नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाहीये. हा चेंडू पॉइंटच्या दिशेला पुढे एकदा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताच नाहीये. पुन्हा एकदा सिंगल भेटते. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतंय. 24 धावा धावफलकावर. 24 रन्स. 24 धावा आपण पाहतोय पूर्णपणे धावफलकावरती लागल्यात. एक चांगली कामगिरी पहा मैदानाच्या आतमध्ये होतीये. स्लो ओव्हर 1 गती परिवर्तन. डॉट डिलिव्हरी मैदानावरती. षटक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती. ह्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. जबरदस्त अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये.
तीन षटकं मैदानावरती संपली आहेत. चौथं षटक आता कोणाकडे दिलं जाईल हे षटक निर्णायक ठरेल. किती धावा ह्या षटकामध्ये येणार, किती धावा ह्या षटकामध्ये रोखल्या जाणार. कारण शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय खरं तर हाणामारीचं षटक असतं. 6 चेंडूमध्ये प्रत्येक जण मोठे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. सूरज गवळीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. एक नव्वदीत गोलंदाज आहे. अनुभव जरी कमी असेल तरी आपल्या ताकदीच्या जोरावरती, आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती कदाचित शेवटचे षटक त्याच्या हातामध्ये सोपवलंय. आणि टीम मध्ये जर आपण पाहिलं खरं तर सर्वात छोटा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. मगाशी देखील म्हणजे अनुभव जरी कमी असेल तरी आपल्या ताकदीच्या जोरावरती, आपल्या यशाच्या जोरावरती खरं तर त्याला हे षटक करावं लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस आणि तिथे कुणाल खोंड कोणतीही चूक करणार नाही. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. थँक्यू. चला यानंतर द्वितीय फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण करतोय. राजे शिवछत्र प्रतिष्ठान जुन्नर आणि त्यांच्या विरोधात सचिन भाऊ भाडळे स्पोर्ट फाउंडेशन वाघोली. दोन्ही टीम्सचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. यानंतर द्वितीय फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. सूरज गवळीच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने एक मोहरा टिपलाय. गोलंदाज आपण पाहतोय एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. संगणक काहीशा सूचना देताना, काहीशे नक्कीच सूचना देताना आपण ह्या ठिकाणी त्याला पाहिलेत. कारण खेळाडू आपण पाहतोय एक यंगस्टर आहे, एक नव्वदीत खेळाडू आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये खरं तर एक चांगली कामगिरी करणं, एक चांगली कामगिरी त्याच्याकडनं नक्कीच अपेक्षित असेल. पुन्हा एकदा हा चेंडू, वाह सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जरी आपण पाहिला असेल शॉर्ट पिच पडला होता पण इतका भन्नाट वेगाने निघून गेला. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. धावफलक आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती आल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. संकल्प 11 पोलीस शिरूर ह्या संघाच्या मैदानाच्या आतमध्ये एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण जे पाहतोय या ठिकाणी 25 धावा ज्या धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ओ लाजवाब, सुरेख, अप्रतिम बॅटची एज त्यांच्या पाठीमागं झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. सुदर्शन गवळी हे नाव मात्र आज नक्कीच, सूरज गवळी हे नाव नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आज क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहणार नाही. काय गोलंदाजी आहे त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटत नाही इतक्या भन्नाट वेगाने तो गोलंदाजी करतोय. अगदी काटक शरीराचा आणि उंचपुरा असणारा हा खेळाडू, पण त्याची लाईन आणि लेन तुम्ही पहा. अतिशय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्याची आहे. समोरच्या बाजूला भोसरी सारखा ताकदवान संघ आहे आणि तितके ताकदवान फलंदाज असताना कोणत्याही पद्धतीचा आत्मविश्वास न डगमगता त्यानं एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. नुसती गोलंदाजी केली नाही तर आतापर्यंत 2 फलंदाज बाद केले. सूरज गवळी आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू त्याने मैदानाच्या आतमध्ये केले. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली आहे. 2 फलंदाज बाद केलेत आणि शेवटचं षटक इतक्या चांगल्या पद्धतीने नक्कीच हा गोलंदाज हाताळतोय. पुन्हा एकदा पहा पॉइंटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर एंडला फलंदाज. ओ कलेक्शन थोडंसं खराब. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने आपण पाहतोय धावफलक पुढे एकदा पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती आपण जातोय. 27 धावा धावफलक 27 धावा धावफलकावरती आहेत. काहीशे चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आणि ह्या निर्णायक चेंडूंवरती आता मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. कारण तुम्ही पाहताय ही धावसंख्या क्रिकेट रसिक अजिबात मान्य करणार नाही. कारण ह्या मैदानावरती तुम्ही सकाळपासून पाहताय 60-70 धावा ह्या सहजरित्या बनवल्या गेल्यात. वाह काय चेंडू आहे. दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथे धावबादची संधी आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद.
पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी अतिशय सुरेख नक्कीच नाहीये लेट पण थेट इशारा वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये धावफलक पुढे पोहोचतोय 28 धावा धावफलकावरती आहेत 28 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कदाचित जो बाकी असावा कोणताही अतिरिक्त चेंडू जर आला नाही तर आपण पाहतोय यानंतर शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जे बाकी असणार आहेत पुन्हा एकदा सुरेख चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बाद षटक मैदानावरती संपले इनिंग संपली 24 चेंडूंचा सामना करत असताना 29 धावा या ठिकाणी आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भोसरी संघाने बनवल्यात आणि शिरूर संकल्प 11 पोलीस शिरूर या संघासमोर 24 चेंडूमध्ये 29 धावेंचं आव्हान 28 धावा बनवल्यात 29 धावेंचं आव्हान आहे शेवटचं षटक सूरज गवळीचं नक्कीच कौतुक करावं लागेल एक 90 खेळाडू फक्त 4 धावा खर्च केल्या आणि त्या 4 धावा खर्च करत असताना 2 फलंदाज त्याने बाद केले चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण सूरज गवळीची पाहिली शिरूर तालुक्यातून एक चांगल्या पद्धतीचा गोलंदाज नक्कीच समोर येतोय त्याचं देखील मनपूर्वक या ठिकाणी आपण स्वागत केलं पाहिजे कारण इतक्या कमी वयामध्ये इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीची गोलंदाजी करणं इतकी सोपी गोष्ट नाही आणि समोर तुम्ही पाहता इतक्या ताकदीचे खेळाडू आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये ह्या सिच्युएशनला तुम्ही जर इतकी चांगली गोलंदाजी करत असाल तर ह्यापेक्षा चांगला अनुभव तुमच्याकडे कोणताच नाही चला यानंतर आपण टॉस करतोय राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान चला राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान जुन्नर आणि त्यांच्या विरोधामध्ये सचिन भाऊ भाटाळे स्पोर्ट फाउंडेशन वाघोली आपण टॉस करतोय तर इनिंग संपतीये तर ह्या 29 धावा मैदानावरती मात्र आता कशा पद्धतीने पूर्ण होतील हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय मुंबई परिसरातील एक दिग्गज समालोचक पुण्यामध्ये नक्कीच सकाळी या ठिकाणी दाखल झालेत पुण्यात त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो या प्रशांत सर मोस्ट वेलकम शुक्रिया बाबुल राज्य शिव छत्रपति प्रतिष्ठान जुन्नर और सचिन भाड़ाड़ी स्पोर्ट फाउंडेशन के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ प्लीज टॉस के लिए आइए अहमदाबाद चषक 2022 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है बीच मैदान पर जो मुकाबला चल रहा है जिसमें अब बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर आएंगे तो एक तरफ देखिए ये जो मैच है खास करके आशुतोष जाधव स्पोर्ट फाउंडेशन के खिलाड़ी है इनको आज अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि आपके पास इतना बड़ा टोटल नहीं है संकल्प पुलिस 11 के पास कुणाल कोंड जैसे खतरनाक बल्लेबाज है जिन्होंने पिछले मैच में 13 गेंदों में 45 रनों की एक धुआंधार पारी खेली थी वाघोली के कप्तान पहुंच चुके हैं जुन्नर टीम के कप्तान बिल्कुल यहाँ पहुंच चुके सॉरी और वाघोली टीम के कप्तान आसिफ भाई वाघोली टीम के कप्तान राहुल साथव राहुल बॉम्बे हमारे साथ जुड़ने वाले खास करके टॉस बॉक्स में जुन्नर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ टॉस के लिए आइए जुन्नर टीम के कप्तान बिल्कुल हमारे साथ जुड़े हुए हैं तो एक तरफ वाघोली टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूँ दरख्वास्त कर रहा हूँ टॉस के लिए आइए 29 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए जो हमारे पास नहीं वो ख्वाब है जो हमारे पास है वो लाजवाब है ये सोच के आज आशुभाई जाधव स्पोर्ट फाउंडेशन के गेंदबाजों को गेंदबाजी करनी होगी और बल्लेबाजों के लिए मंत्र रहेगा क्रिकेट डोंट थ्रो योर विकेट आपको विकेट नहीं खोने हैं दूसरी तरफ से आज आशुभाई जाधव स्पोर्ट फाउंडेशन के गेंदबाज रेगुलर इंटरवल में विकेट लेने की कोशिश करेंगे और यही बैटल आज के दिन का बहुत महत्वपूर्ण बैटल है जहां 29 रन को डिपेंड करने की कोशिश गेंदबाज करेंगे तो एक छोटी साझेदारी बिल्कुल कमाल करके जाएगी बल्लेबाजों के लिए कुणाल कोंड का तो बल्ला बोल रहा है योगेश बाबू पाटे खास करके टीम के ओनर है राजेश शिव छत्रपति प्रतिष्ठान जुन्नर यशवंत बाबू पाचंगे संकल्प पुलिस 11 शिरूर के टीम के ओनर और प्रमुख बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं प्रशंसा करनी चाहिए खास करके आज सूरज गवली की जो यंग खिलाड़ी है जिन्होंने प्रभावित किया क्या जबरदस्त गेंदबाजी की और दूसरी तरफ आज 44 जिनकी उम्र है और लाजवाब प्रदर्शन किया गेंदबाज के तौर पर
रामा झेंडे इनका नाम है। तो विनती कर रहा हूँ खास करके यहाँ से वाघोली के कप्तान, वाघोली टीम के कप्तान आसिफ भाई, आसिफ शेख, राहुल सातव, इस ओवर की पहली गेंद। ओहो, टिप्पा खाने के बाद बिल्कुल वो उछाल था, गेंद को कट करना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ, रन की कोई गुंजाइश नहीं है। यशवंत बाबू पाचेंगे, संकल्प पुलिस 11 शुरू टीम के ओनर। दूसरी तरफ से अगर देखें तो योगेश बाबू भाऊ पाटे राधे शिवछत्री प्रतिष्ठान जुन्नर टीम के ओनर हैं। मैदान के अंदर आशुबाबू जाधव स्पोर्ट फाउंडेशन की टीम गेंदबाजी को बैकफुट चली गई, बहुत खूबसूरती के साथ क्रीज के गहराई का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया, पुल किया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए। क्रीज के गहरे का अच्छा इस्तेमाल कुणाल कोंड की तरफ से। पिछले साल मानाचा उप मुख्यमंत्री चषक हमने देखा था और उसमें बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी कुणाल कोंड ने। इस मैच में आगाज बहुत ही बढ़िया किया है। पहले मैच में 45 रन 13 गेंदों का सामना करते हुए अच्छे स्ट्राइक रेट के साथ इन्होंने बल्लेबाजी की है। बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को ऑन साइड पर खेलते हुए मिड विकेट पर दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। प्रवीण दादा काड़ू के इनके करकमरे से हो रहा है टॉस। जुन्नर टीम ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। सिक्का उछला जुन्नर के पक्ष में गिरा, इन्होंने कहा कि भाई हम फील्डिंग करने वाले हैं। स्कोर 5 रन। और दैट्स द ब्यूटीफुल डिलीवरी, बढ़िया लाइन। टिप्पा काफी ऑफ टर्म के बाहर रखते हुए बल्लेबाज को ड्राइव करने के लिए मजबूर किया। अगर आप के पैर सही तरह से नहीं एक बार फिर चलने वाले या एक बार फिर गेंद को आप नहीं रीड करेंगे या लेट भी हो जाते हैं तो आप मिस करते बॉल को। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, बढ़िया लाइन, गली की तरफ खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा। पहले ओवर का खेल, रन संख्या 6 रन, जीतने के लिए 29 रनों की जरूरत है। अच्छी गेंदबाजी, लेकिन देखिए मैं आपको एक बार फिर कहना चाहता हूं यह मुकाबला आशुबाबू जादव स्पोर्ट को जीतना है तो इनको चाहिए विकेट। और ओवर समाप्त हुआ है, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। आशुबाबू जादव स्पोर्ट फाउंडेशन बनाम संकल्प 11 शुरू के बीच मुकाबला। और खास करके सूरज गौली ने प्रशांत शुक्ला का विकेट लिया था इसी देवगांव में रबर बॉल का जो टूर्नामेंट था वो विडो। सूरज गौली क्या लवली गेंदबाजी उन्होंने की थी, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था। और कृष्णा सातपुते का विकेट लिया था जिनके बारे में चर्चा हो रही है। रामाबू झेंडे जो 44 साल इनकी उम्र है, बहुत ही जबरदस्त प्रदर्शन किया था। शुरू में ये टूर्नामेंट हुआ था, पीआरडी के टूर्नामेंट में ये कारनामा इन्होंने किया था। और राष्ट्रपति चषक में शुरू 11 पुलिस ने क्या जबरदस्त प्रदर्शन पिछले साल किया था। तीसरे पायदान पर यह टीम थी। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार। गणेश 6 रन यहां अब जीतने के लिए देखे, अभी भी चाहिए 23 रन। आपके पास 18 गेंदें शेष है और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल तैयार। गाताग्राम प्रोजेक्ट एंड से गेंदबाजी करेंगे गणेश। देखिए इस मैच में श्री गणेशा किस तरह से करते हैं, किस तरह से स्टार्ट करते हैं, किस तरह से आगाज करते हैं वो देखा जाएगा। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। रिवर्स खेला गया, हवा में गेंद है, पॉइंट के ऊपर से बहुत खूबसूरती के साथ गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रन। ब्यूटीफुल शॉट। अविनाश के बल्ले से इनके पारी का ये पहला चौका है। रन संख्या कुल मिलाकर 10 रन। पहले ओवर में 6 आए थे तो 7 के 2 में 10 रन बने हैं। 29 रनों का लक्ष्य है, अभी भी 19 रन चाहिए ये मुकाबला जीतने के लिए। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार अविनाश।
गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। मल्हारगढ़ एंड से गेंदबाजी करते हुए, बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन थी। यहां एक बार फिर खतरा है और कुणाल खोंड का विकेट, प्राइसलेस विकेट है। मैच में पलटवार, बहुत ही जबरदस्त फील्डिंग अपने फॉलो थ्रो में गणेश द्वारा। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर रनआउट के तौर पर शिकार। कुणाल खोंड ने पिछले मैच में 45 रनों की धुआंधार पारी खेली थी। इस मुकाबले में रनआउट के तौर पर वापस आते हुए बेहतरीन गेंदबाजी, रिवर्स टिप खेला गया। मेरे हिसाब से गेंद खराब नहीं थी, लेकिन शॉट बहुत अच्छा था। अभी यहां देखे थोड़ी तालमेल में कमी आई। कुणाल खोंड स्ट्राइक लेना चाहते थे, स्ट्राइक करने पर अविनाश ने मना किया, तालमेल में कमी आई और उसके बाद परिणाम आपके सामने है। हसन मदारी उनके पर पूरा दारोमदार है। हसन मदारी अब नॉन स्ट्राइकर एंड पर, स्ट्राइकर एंड पर अविनाश। जीतने के लिए अभी भी 19 रनों की जरूरत है। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं। अशुभव जादव स्पोर्ट फाउंडेशन और संकल्प पुलिस 11 शुरू के बीच आज के दिन का क्रूशियल मुकाबला। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। पटके में गेंद ऑन साइड पर खेलते हुए गैप में डीप स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है। जब तक गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल के। विकेट के बीच अच्छी दौड़, चीते की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। अब चक्कर रन संख्या 12 रन, जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। तो एक एक गेंद बहुत महत्वपूर्ण साबित हो जाएगी बल्लेबाज के लिए, गेंदबाज के लिए। और प्रेशर तो है गेंदबाजों के ऊपर, यहां से गलती की कोई गुंजाइश नहीं है। स्ट्राइकर पर बल्लेबाज अविनाश रेडी है। हवा में गेंद है, मिस टाइम स्ट्रोक है। गेंद के नीचे खिलाड़ी, पीछे खिलाड़ी, और ये कैच लेना बहुत जरूरी था। पीछे चले गए, पीछे जाकर कैच लेना इतना आसान नहीं है। लेकिन एक बार फिर जब वर्ल्ड कप चल रहा था, वेस्ट इंडीज के खिलाफ आप खेल रहे थे, कपिल देव निकल साहब ने मिड विकेट से, मतलब दायरे के अंदर वो खड़े थे, वहां से पीछे जाके वो कैच लिया था। वो टर्निंग पॉइंट था मैच का। अब ये कैच आपको पकड़ना था, केवल कैच ही नहीं पकड़ना था, मैच ही पकड़ना था। अगर आप कैच पकड़ते तो मैच पकड़ते। कमजोर फील्डिंग फाइन लेग क्षेत्र पर, रन संख्या 13 रन। बाउंसर, पटकी हुई गेंद, बहुत अच्छी गेंद थी। अगर आपको बाउंसर ही डालना है तो बिल्कुल वो सर की तरफ होना चाहिए और कान से सिट्टी बजाती गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन और अच्छी यहां वेरिएशन मैं समझ सकता हूं गणेश द्वारा। रन संख्या 13 रन, ओवर बिल्कुल यहां दूसरा प्रगति पर। और एक अच्छी गेंद, थर्ड बैन पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा और यहां से ओवर समाप्त हुए। 12 गेंदों में रन संख्या 14 रन। अभी भी 12 गेंदों का खेल आना बाकी है। यह तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। आमदार चषक 2022 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। क्रिक लाइव के माध्यम से बहुत सारे दर्शक हमारे साथ आज जुड़ चुके हैं, आपका भी स्वागत है। 12 गेंदों में 15 चाहिए, मतलब मैच दोनों तरफ से पकड़ के रखा हुआ है। मैं आपको बताना चाहता हूँ, संकल्प पुलिस 11 शुरू यशवंत भाऊ पासंगे टीम के ओनर है, तो अशुभव जाधव, बिल्कुल अशुभव जाधव स्पोर्ट फाउंडेशन के ओनर। मैदान के अंदर एक इंपॉर्टेंट मुकाबला चल रहा है, समय ज्यादा ना ले। शाम के समय में हमेशा बिल्कुल वो बादल ज्यादा होते हैं और बिल्कुल क्लाइमेट में बदलाव होता है, तो आपको समय बचाना चाहिए ताकि आखिरी मुकाबला ज्यादा ओवर का हो और आपको ज्यादा समय मिले। मैं समझ सकता हूं प्रेशर तो है। नाउ रिमेनिंग 12 minutes and need 15 रन टू विन दिस मैच। हसन और अविनाश मैदान के अंदर, स्ट्राइक रन पर बिल्कुल इस वक्त स्ट्राइक रेन पर हसन। गेंदबाजी में अब परिवर्तन बिल्कुल होता हुआ। घाताक्रम प्रोजेक्ट इन से गेंदबाजी करने के लिए तानाजी, नाम तो बहुत बड़ा है। स्ट्रोक अच्छा, सुंदर तरीके से ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है। लॉन्ग ऑन पर शानदार फील्डिंग, 1 रन का इजाफा। 11 गेंदों का खेल चेस है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। कंपलसरी चेस है। आप देख रहे हैं आमदार चषक 2022 का चौथे दिन का खेल
और एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, बड़ा बैटल मैदान के अंदर चल रहा है। वैसे टोटल छोटा है लेकिन बैटल बड़ा है, अच्छी जंग मैदान के अंदर। फील्डिंग देखे, एक फ्लाइंग स्लिप, एक पॉइंट, एक कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार डॉक्टर अविनाश गावड़े। फुल टॉस गेंद थी, पॉइंट पर इस शॉट के लिए खिलाड़ी बाउंड्री पे तैनात है, 1 रन का इजाफा। शानदार मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, 10 गेंदों का खेल से 13 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग है, दर्शक तो यही देखने के लिए आते हैं। एक और रोचक मुकाबला सुबह के सत्र में देखे तो 2 शानदार मुकाबले, 2 दिलचस्प मुकाबले आपने देखे हैं। उसके बाद में एक तरफा मुकाबले हुए, लेकिन यह मैच रोचक तरीके से आगे बढ़ता हुआ। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा आशुबाबू जादव स्पोर्ट फाउंडेशन की तरफ से भी हो रहा है। गाताग्राम प्रोजेक्ट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तानाजी तैयार। हवा में गेंद, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं और ले लिया कैच। पकड़ो कैच, जीतो मैच। और हसन बैक टू द पेबल जाते हैं, बड़ी मछली जाल में फंसी है। मैदान के अंदर बिल्कुल एक अच्छा घमासान चल रहा है, जिसमें बहुत इंटरेस्टिंग मुकाबला। अब जाकर चर्चा कर रहे हैं, सेलिब्रेशन का मौका मिलता हुआ आशुबाबू जादव स्पोर्ट फाउंडेशन को और प्रेशर बल्लेबाजों के ऊपर। अब बाला शिंदे मैदान के अंदर आ रहे हैं। फंटास्टिक बॉलिंग। देखिए, जब आपके पास 434 होते हैं तो भी आप सेफ नहीं है। यहां 29 आपके पास है तो भी आप सेफ नहीं है। आपको लगता है कि 29 है तो आसानी से चेस हो जाएंगे, 50 थे तब भी लग रहा था कि आसानी से चेस हो जाएंगे, लेकिन इस विकेट पर अगर अच्छे लाइन लेन के साथ आप गेंदबाजी करते हैं तो वाघुली के गेंदबाजों ने दिखाया बहुत अच्छी गेंदबाजी होती है। आप डिपेंड कर सकते हैं छोटे टोटल को। बाला शिंदे मैदान के अंदर पहुंच चुके हैं। तानाजी बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। एक तरफ अविनाश गावड़े, डॉक्टर अविनाश गावड़े एक तरफ डटे हुए, तो बढ़िया गेंदबाजी गेंदबाज द्वारा। 9 गेंदों का खेल से 13 रनों की जरूरत है। तानाजी लड़ रहे हैं अपनी टीम के लिए और लड़ना भी बहुत जरूरी है। आखिरी सांस तक लड़ने की जरूरत है। जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और आसान करने के लिए समझने की जरूरत है। उसी तरह से इस मुकाबले में आपको आखिरी सांस तक लड़ने की जरूरत है। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी। टप्पा खाने के बाद उछाल बैकफुट में जाके ऑन साइड पर खेलना चाहते थे। गति और उछाल से बाला शिंदे पूरी तरह से हक्का बक्का रहे हैं। 8 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। आप देख रहे हैं आमदार चषक 2022 का घमासान। हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। 8 गेंदों का खेल शेष है, 12 रनों की जरूरत है। फील्डिंग देखे, थर्ड बैन पॉइंट खावा, एक एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, डिस्को लेग पर खिलाड़ी है, एक फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है। स्ट्राइकर पर बल्लेबाज डॉक्टर अविनाश गावड़े। कमाल की गेंदबाजी मैदान के अंदर तानाजी द्वारा प्रभावित किया इस गेंदबाज ने। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, तेज रफ्तार की गेंद थी, बढ़िया फील्डिंग, 1 रन का इजाफा। इसका मतलब है 7 गेंदें और 11 रनों की जरूरत है। एक एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। आने वाला एक एक पल बहुत इंपॉर्टेंट है। सवाल 1 लाख का है, सवाल 1 लाख का है, सवाल इस खूबसूरत ट्रॉफी का है और सवाल आपको इस मुकाबले में बने रहने का है। तो इंपॉर्टेंट मैच है, शानदार मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। आपके पास 7 गेंदें हैं और जीतने के लिए अभी भी यहां से 11 रनों की जरूरत। मैग्निफिसेंट बॉलिंग बाय तानाजी, राइट आर्म ओवर द विकेट। बढ़िया गेंद, बैकफुट पर जरूर खेलते हुए, जबरदस्त फील्डिंग। 6 गेंदें 10 वाला मैच मैदान के अंदर बिल्कुल वो जबरदस्त घमासान जारी है। वैसे कोशिश दोनों तरफ से जारी है। आने वाला समय बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है। मैदान के अंदर संकल्प की जरूरत होगी बल्लेबाजों को। टीम का नाम देके संकल्प पुलिस 11 शुरू है तो आशुबाबू जादव स्पोर्ट फाउंडेशन के लिए उम्मीद। 6 गेंदें 10 वाला मैच है, उम्मीद को ना छोड़े। डाली पर बैठे हुए परिंदों को पता होता है कि डाली कमजोर है, फिर भी उस डाली पर वो बैठता है। उस डाली पर उनका विश्वास नहीं होता, उनके खुद के पंखों पर विश्वास होता है,
खुद के ऊपर यकीन रखने का समय आ गया है, खुद को साबित करने का समय आ गया है। मैदान के अंदर अग्नि परीक्षा है, आमदार चषक में दमदार प्रदर्शन करने का समय आया है। 1 लाख का सवाल है, खूबसूरत ट्रॉफी का सवाल है, आने वाली एक एक गेंद 1 लाख की है। बहुत महत्वपूर्ण मैच, यह तीसरा ऐसा मुकाबला है जिसमें दर्शकों की दिल की धड़कनें बहुत ऊपर चली गई है। एक बार फिर सांसें बहुत तेज होती हुई दिल की धड़कनें बढ़ गई है, मजा आ रहा है और रोचकता चरम सीमा पर पहुंच चुकी है। निर्णायक ओवर, गेंदबाजी करने के लिए मयूर है। इंपॉर्टेंट ओवर है जिसमें आप देखें तो बाला शिंदे, राष्ट्रवादी चषक 2021 की कहानी जिसमें बाला शिंदे ने इतना शानदार प्रदर्शन किया था, गेम चेंजर वो भी खिलाड़ी है। मयूर के पास काबिलियत है और अब जाकर मल्हारगढ़ एंड से वो गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर इन पर फिलहाल बल्लेबाज तैयार बाला शिंदे, फील्डिंग देखे एक फ्लाइंग स्टेप के साथ एक पॉइंट पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, कवर दायरे के अंदर, स्ट्राइक कवर दायरे के अंदर, वाइडिश लॉन्ग अप लॉन्ग ऑन, मिड विकेट डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर, फाइन लेग का खिलाड़ी दायरे के अंदर। सुंदर गेंद डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए गेंद को रोक ले, यहां एक बार फिर खतरा है। ओहो 6 गेंदों में जीतने के लिए 10 रनों की जरूरत थी, पहली गेंद पर डबल आया, भाग्य का साथ यहां बल्लेबाज को मिळता बा। वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे, 8 आणि कुणाची लागणार वाट, आणि काय वर्णू मी आमदार चषक 2022 थाट 4 चेंडू, आता उरलेले चेंडूचा विचार करा, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 8 धावांची आवश्यकता आहे। निर्णायक क्षण आहेत जिथे हृदयाची धडधड आणि खेळाडूंची धडपड मैदानामध्ये वाढलेली आहे। बघूया काय घडतंय काय बिघडतंय। 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता। ओ खूप सुंदर कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे निखिलने चेंडू पकडलाय, 2 धावा आरामात पूर्ण होतील। याचा उर्वरित 4 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता। टाळ्यांचा गजर देखील या ठिकाणी आपल्याला ऐकायला येतोय। एक उत्कंठवर्धक सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। निश्चितच आजच्या दिवसभरात हा तिसरा असा सामना आहे जिथे हृदयाची धडधड वाढलेली आहे, इथे मैदानातल्या खेळाडूंची धडपड आपल्याला पाहायला मिळते, कारण पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी। आमदार चषक 2022 जिंकण्याची झाली तयारी, पाहूया कोण पडते कोणावर भारी। अप्रतिम मॅच मैदानामध्ये आहे, प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरतोय। उरलेले 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये इथे जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता। संकल्प पोलीस 11 शिरूर, आशुबाबू जाधव स्पोर्ट फाउंडेशन, तिसरा मॅच प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरतो आहे। अद्भुत असा खेळ मैदानामध्ये आहे, मंत्रमुग्ध करणारा खेळ मैदानामध्ये सुरू आहे। लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय। खोलवर डब्याचा चेंडू हवेत आहे, इथे मात्र निखिल चेंडूच्या खाली, हृदयाची वाढले धडधड, मैदानामध्ये वाढले धडपड, फलंदाजांनी केले गडबड, या सामन्यामध्ये चित्र बदलतंय, रंग बदलतंय। हा सामना पुन्हा एकदा पलटवार। तीन चेंडू 6 धावांची आवश्यकता। मैदानामध्ये बॅट्समन नवीन निश्चितच जात आहेत। बघूया आता बाळा शिंदेची जागा घेण्याकरता कोण जाणार आहेत। काय सामना रंगलाय आणि प्रेक्षकांना हेच हवं आहे। विशाल स्कोर बघितला फारसा विशाल नाहीये, परंतु तुमचं मनोबल, तुमची मानसिकता काय असेल, मानसिक स्थिती खूप चांगलं असणं गरजेचं आहे, तरच इथे परिस्थिती बदलेल, नाहीतर मात्र खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा नियम नाहीये। अनिश्चितता इथे ठासून भरलेली आहे। हा क्रिकेटचा खेळ आहे, पुढच्या चेंडूवरती काय होणार आहे कुणाला माहिती नाहीये, आणि अनिश्चिततेचा हा खेळ आहे, क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी पाहतो आहे। एकूण 3 चेंडू 6 धावा असं समीकरण आहे। कंपल्सरी चेस आहे। लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेला एक मानाचा असा चषक आहे, आमदार चषक 2022। क्रिकेटचा महासंग्राम, बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी, बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व। मैदानामध्ये आता विशालला पाहतोय, गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा मयूर सज्ज असेल। उजव्या हाताचा फलंदाज आहे, एक फ्लाइंग स्लिक, पिक पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक। यावेळेला कट केला चेंडू, सुरेख पद्धत निखिल धावतोय, परंतु चेंडू सीमा पार, धाव मिळतील 4, खणखणी चौकार, स्क्वेअर कटचा जबरदस्त फटका या ठिकाणी खेळलाय। दोन चेंडू 2 धावांचं समीकरण आहे। पुन्हा एकदा हृदयाची धडधड वाढलेली आहे। कंपल्सरी चेस आहे, सातत्याने प्रत्येक चेंडू नंतर मी अनाउन्समेंट करतोय। अप्रतिम मॅच आहे। आमदार चषक 2022 मध्ये दोन्ही संघाने तयारी केलेली आहे।
परंतु नाण्याच्या दोन बाजू, एका बाजूला लिहिले विजय, दुसऱ्या बाजूला लिहिले पराभव. आता तो पराभव कोणाच्या वाटेला येणार आणि विजयाचा सुगंध कोणाच्या बाजूने दरवळणार हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. इथे असलेल्या प्रेक्षकांना, तुम्ही जाणकार आहात, तुम्ही सुज्ञ आहात, खेळाडूवरती या ठिकाणी अलौकिक प्रेम करणारे सर्व या ठिकाणी प्रेक्षक आहात, खेळाडू आहात. दोन्ही संघांचा खेळ जर तुम्हाला आवडला असेल, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अप्रतिम खेळ मैदानामध्ये. थँक्यू. आणखीन एक चेंडू धीम्या हातानं खेळलेला आहे. एकच धाव मिळणार आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? इथे मॅरेथॉनची रेस क्षेत्ररक्षकाने जिंकलेला आहे. सामना जिंकलेला नाही आहे, परंतु सर्वांची मन जिंकणारा, हृदय जिंकणारा सामना मैदानामध्ये आहे. 1 नंबरचा सामना, 1 लाखाचा बक्षीस. पुढचा चेंडू 1 लाखाचा असेल. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. एक चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. काय सामना रंगलेला आहे. कधी वाटलं की संकल्प पोलीस 11 बाजी मारून जाईल, कधी वाटलं की भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन बाजू मारून जाईल, परंतु तसं काही घडत नाहीये. आता सामना कंपल्सरी चेस असल्यामुळे 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेला आहे. सुदाम मैदानामध्ये आहे. 1 लाखाचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज असेल. येणारी 1 धाव 1 लाखाची असणार आहे. 1 लाखाचा प्रश्न आहे, स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. या स्पर्धेत तुम्हाला तुमचं आव्हान टिकवण्याचे निश्चितच संधी आहे. निश्चित त्या देखील युद्धासाठी तुम्ही सज्ज असणार. मैदानात आणला जातोय युद्धाचा हाव. मैदानात आणला जातो युद्धाचा हाव. या मैदानात कोण खाऊन जाणार भाव, कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव. पाहत राहा शेवटचा पडाव, शेवटचा पडाव, शेवटचा डाव. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. आमदार चषकामधला हा तिसरा आजच्या दिवसभरातला रोमहर्षक रंगतदार सामना. मागे टपला यष्टिरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव तर तुला कधीच देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. बॅट आणि बॉल मधल्या जुगलबंदीमध्ये बॅट्समन या ठिकाणी विजयाचा सुगंध चाकणार का गोलंदाजच्या बाजूनं हा सामना झुकणार. पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. सुरेख फटका गॅप मध्ये खेळलाय आणि अशा रीतीनं संकल्प पोलीस 11 शिरूर संघानं इथे बाजी मारलेली आहे. रोमहर्षक सामन्यामध्ये त्यांचा आनंद आहे तो गगनाला भिडतोय. अप्रतिम कामगिरी मैदानामध्ये. पैसा बसून मॅच समाप्त झाले. पुढचा सामना लगेच सुरू होईल. कुठल्या प्रकारचा विलंब आपण करायचा नाहीये. पुढचा मॅच आपण बघणार आहोत योगेश बाबूभाऊ पाटे यांची टीम राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान जुन्नर, तर दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहणार आहोत सचिन भाडाळे स्पोर्ट फाउंडेशन. तर इथे विजय संघाचं अभिनंदन. परंतु आशुभाऊ जाधव स्पोर्ट देखील खूप छान क्रिकेट आपण खेळलात. 29 धावांपर्यंत यावेळेला झुंजला शेवटच्या क्षणापर्यंत, ती देखील मोठी गोष्ट आहे. शेवटी या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये क्रिकेट